तेजस्विनी घोसाळकरांचं अनेक दिवसापासून म्हणजे दीड वर्षापासून उभाटामध्ये राहायची मनस्थिती नव्हती असं एकंदर दिसतं. त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधलेला आहे. आता तुमच्या माहितीप्रमाणे भाजपशी संपर्क साधलेला आहे. परंतु एवढं मात्र आता निश्चित झालेलं आहे की आता त्या उभाटामध्ये राहणार नाही. त्यांच्या कुटुंबियावर जो काही घात झालेला आहे, आघात झालेला आहे, ते आजही त्यांना स्वस्थ बसू देत नाही. हे वस्तुस्थिती आहे. म्हणून उभाटामध्ये राहून आता काम करायचं नाही असं कदाचित त्यांनी ठरवलं असावं. आणखीन ते कुठं गेलेले नाहीत, परंतु निश्चितच आमच्याही त्या संपर्कात आहे. नाही तसं मग आता त्यांच्याकडे भाजपमध्ये जायचं काही त्यांचं इच्छा झाली असेल तर त्याला आम्ही रोखू शकत नाही. पण आमच्याकडेही त्या आल्या होत्या. नाही जुळलं वगैरे नाही, परंतु त्यांची कदाचित त्यांना आता भाजप सोपं वाटत असेल म्हणून तिकडे गेले असतील. अहो जिच्या नवऱ्याचा खून झाला त्यांना कोणी एकदा सहानुभूती दाखवून नंतर कोणी भेटायला सुद्धा फिरकलं नाही. त्या कुटुंबावर झालेला जो आघात आहे त्यासाठी काय करता येईल अशी कोणतीही रूपरेषा त्यांच्याकडे नाही. आणि या तरुण वयामध्ये त्या महिलेला असलेला आपला संसार सांभाळण्यासाठी किंवा आपल्याला साथ कुठेतरी कुणाची तरी असावी म्हणून तिने घेतलेला हा निर्णय. ती नगरसेविका होती, चांगलं उत्कृष्ट काम केलेलं आहे तिने. विनोद घोसाळकर जे आज शिवसेनेचे उपनेते आहेत ते आमदारही होते आणि त्यांनाही माहिती की सून हे जे निर्णय घेते हे काहीतरी त्याच्या मागचे कारण हे घोसाळकरांना सुद्धा चांगल्या प्रकारे माहिती. म्हणून तडकाफडकी घेतलेला हा निर्णय नाही. त्यांच्या भावना कोणी समजून घेतल्या नाही, हे दुर्दैव आहे. म्हणून ती आता भाजपमध्ये प्रवेश करते आहे. निश्चित विनोद घोसाळकरांना हे दुःख असेलच. अखेर कुटुंबातले ते प्रमुख आहेत, त्यांना हे दुःख निश्चित जाणवत असेल. परंतु त्यांची काय अडचण आहे त्याबद्दल मी भाष्य करणे योग्य नाही. काय सांगणं आता उभाटामध्ये नाही राहिलं फ्युचर. आता उभाटातले सर्व लोक सोडून चाललेत, तरी आता आज हे गेल्यानंतर सुद्धा त्यांना कचरा समजण्यात येईल, त्यांना बंडखोर म्हणण्यात येईल. आणि अशा पद्धतीनं एक एक लोक जेव्हा जायला लागतात त्या टायमाला खऱ्या अर्थानं वाईट निश्चित वाटत असावं, परंतु उभाटावर त्याचा काही परिणाम होत नाही. किती गेले किती काय जरी झालं तरी हम दो हमारे दो ही त्यांची भूमिका कायम आहे.